नागपुर की अंबाझरी पुलिस ने कपड़ों की दुकान में चोरी कर रहे दो शातिर चोरों का पर्दाफाश किया है। पुलिस के अनुसार रविनगर चौक पर स्थित एक रेडीमेड कपड़ों की दुकान का ताला तोड़कर चोरी करने वाले दो आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। चौंकाने वाली बात यह है कि पकड़े गए दोनों आरोपी नाबालिग हैं। 28 मई की रात को शिकायतकर्ता जयकल्प अजय शाह अपनी दुकान क्रोम स्टोर को बंद करके घर गए थे। यह दुकान रविनगर चौक पर ओल्ड डंडे हॉस्पिटल के पास स्थित है। तभी 29 मई की तड़के करीब 2 से 3 बजे के बीच दो अज्ञात चोरों ने दुकान के शटर का ताला तोड़ा और अंदर दाखिल हुए। चोरों ने दुकान से जीन्स, शर्ट, टी शर्ट और लॉकेट जैसी कई एक्सेसरीज के साथ साथ एक पोको C71 मोबाइल फोन पर भी हाथ साफ कर दिया। जब पुलिस की गश्त टीम वहां से गुजर रही थी तो उन्हें ताला टूटा हुआ मिला। इसके बाद तुरंत शिकायतकर्ता को सूचित किया गया। सीसीटीवी फुटेज खंगालने पर पता चला कि चोरी की इस वारदात को दो लड़कों ने अंजाम दिया है। पुलिस ने तत्परता दिखाते हुए जांच शुरू की और सीसीटीवी के आधार पर आरोपियों का सुराग लगाया। पुलिस ने आरोपियों को जरीपटका इलाके से धर दबोचा, जहां आरोपी हीरो होंडा गाड़ी से घूमते हुए दिखे थे। पुलिस की कड़ी पूछताछ में आरोपियों के पास से कुल 92,400 रुपए का माल बरामद किया गया है। आगे की जांच अंबाझरी पुलिस कर रही है। मी पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पदकोंडे दिनांक 28/5/2026 रोजी यातील फिर्यादी जे क्रोम स्टोअरचे मालक आहेत त्यांनी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते घरी गेले होते। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आमचे पोलीस ठाण्याचे अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्रोम स्टोअर या दुकानाचा ताला जो आहे तो तुटलेल्या स्थितीत मिळाला। त्यांना संशय आला की तिथे चोरी झालेली असू शकते। त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले। त्यांनी क्रोम स्टोअरचे जे मालक आहेत यातील फिर्यादी त्यांना फोनद्वारे माहिती दिली आहे की इथे चोरी झालेली आहे। अशा माहितीवरून त्यांनी शटर ओपन करून पाहिलं असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली तर रात्रीचे 2 वाजताचे ते 3 वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात इसम जे तोंडाला मास्क बांधून त्यांनी चोरी केलेली आहे, काही कपडे, लॉकेट अशी। तर फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून त्यांचा पोको कंपनीचा C71 हा मोबाईल चोरीला गेलेला आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 10,000 रुपये। तसेच दुकानातील कपडे, टी शर्ट, जीन्स तसेच लॉकेट इत्यादी असे 15,000चा असा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। असा एकूण 25,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 216/2026 कलम 305, 331(3), 324(4) आणि 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही तपासादरम्यान CCTV फुटेजच्या आधारे शोध करत असताना आम्हाला ते अज्ञात इसम हे जरीपटका परिसरामध्ये राहत असल्याचे आम्हाला माहिती मिळाली। आम्ही गुप्त बातमीद्वारा मार्फत माहिती जी प्राप्त केली त्यानुसार त्यांचे नाव माहिती पडले आम्हाला। ते दोन्ही विधी संघर्षित बालक असल्याने आम्ही त्यांचा शोध सुरू केला तर आम्हाला ते तेलंगखेडी गार्डनच्या जवळ आढळले आम्हाला ते। आम्ही त्यांची विचारपूस केली असता ते पळण्याचा प्रयत्न करत होते। आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना तिथं थांबवलं, 2 पंच बोलवले, त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली। अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे जो चोरीला गेलेला मोबाईल होता तो पोको C71 हा मोबाईल मिळून आला, तसेच 6 लॉकेट मिळून आलेले आहेत। असा मुद्देमाल आम्ही अंगझडतीमध्ये जप्त केलो आणि त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन ताब्यात घेतला आम्ही आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली। तो उनमें से एक जो बालक है उसने बताया कि उसकी गर्लफ्रेंड का अभी बर्थडे आने वाला था, तो उसे गिफ्ट देने के लिए उसके पास पैसे नहीं थे, तो वो इसलिए वो चोरी को अंजाम दे दिया है, ऐसा उसने बता दिया है। ये जो पूरी कामगारी है, मैं PSI पदकोंडे, मेरे साथ पुलिस सिपाही अमित, पुलिस सिपाही सैयद और पुलिस सिपाही लक्ष्मीकांत, ये हमारी टीम ने पूरे काम को अंजाम दे दिया है। ये जो पूरी कामगिरी है ये हमने 24 घंटों के भीतर कामगिरी को, ये जो चोरी है उसको हमने डिटेक्ट कर लिया है और ये डिटेक्ट करने में हमें हमारे सीनियर्स ने भी मार्गदर्शन किया है।